वा 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 वा. दाखव 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 दाखव. बाप रे, एवढे मासे आले. वा 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 वा. शाळेतील पोरींनी मासे काढले. वा 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 वा. अरे वा, भरपूर आहेत. हे पहा मित्रांनो, वा 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 वा, याच्यात तर मोठेच मासे भेटलेले आहेत. वा 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 वा, दाखवा दाखवा, इकडे दाखवा. हा, सुपर सुपर. हे पहा मित्रांनो, किती मासे आहेत. हे पहा मित्रांनो, वा 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 वा. गव्हाचं पीठ. गव्हाचे पीठ. हा सुका पीठ आहे का ते? हा, सुका पीठ. अरे रे अरे, ते तिकडे कोणतरी आहे. काय करतोय? बाटल्या वाटले लावलेले आहेत. चला चला चला, आपण जाऊया तिकडे. कोण आहे? सुधाकर भाऊ. काय करताय सुधाकर भाऊ? हा, मासे पकडायसाठी आलोय. मासे पकडायला आले हो काय? हा, मासे पकडायला. काय वापरताय? गव्हाचं पीठ. गव्हाचे पीठ. हा सुका पीठ आहे का ते? हा, सुका पीठ. तर पहा मित्रांनो, अशा त्यांनी थंडाच्या ज्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत ते आणलेले आहेत. आणि त्यांना बघा, त्यांनी असं एक छिद्र केलेलं आहे. हे पहा मित्रांनो, असं छिद्र आहे. आणि ते छिद्रामधून आहे ना, ते गव्हाचं पीठ टाकतात. गव्हाचं सुकं पीठ टाकतात. हे पहा मित्रांनो. मग याच्यामध्ये कसे काय मासे भेटणार? त्याच्यामध्ये असं मासं ठेवलं, दाबून ठेवायला लागते दगडाखाली. हा, आणि त्याच्यामध्ये मासा शिरतो. दगडाखाली ठेवल्याच्या नंतर मासा शिरणार. हा, बापरे, ही तराय अनोखीच नाही पद्धत आहे. तराय नाही पाहिजे. अशी दाबून वरती ठेवायला तणगायला नाही पाहिजे. दाखवतो. म्हणजे एकदम अनोखी पद्धत हा. आहे. तर पहा मित्रांनो, हे आहेत सुधाकर लक्ष्मण जाधव. आज आपण त्यांना विचारणार आहोत की हा व्यवसाय तुम्ही करता की फक्त खाण्यासाठी पकडतायत? व्यवसाय करतात. व्यवसाय करता. मासे विकता का हा तुम्ही? हा, विकता. गावागावाला विकता मासा. गावागावामध्ये विकता. हा. मग आता तुम्ही एवढ्या ज्या प्लास्टिकच्या बाटल्या आणलेल्या आहेत, हा. तर त्याच्यामध्ये साधारणतः किती तुम्हाला मच्छी भेटत असेल? साधारण 10 ते 5 किलो. 10 ते 5 किलो. हा. मग ही आता नदी आहे ना, तर मग याच्यामध्ये किती मोठे मोठे मासे भेटत असतील तुम्हाला? बारीक बारीक. जेवढा आहे तेवढंच. म्हणजे आता साधारणतः हा. एका बोटा एवढे किंवा त्याच्यापेक्षा थोडे मोठे किंवा त्याच्यापेक्षा बारीक असे मासे भेटतात. जेवढा होल आहे तेवढा शिरणार. हा, तर मग मला सांगा, आता या नदीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे भेटतात? जरा नाव सांगाल का? हा, मळ्याचे मासे, खवलीचे मासे, सफेद असे भेटतात. मळ्याचे मासे सुद्धा भेटतात. हा. तर मित्रांनो पहा, ही नदी आहे आणि समुद्राचे मासे अलग असतात, नदीचे मासे अलग असतात. तर त्याची अलग अलग टेस्ट सुद्धा असते. आणि हे म्हणतात की या नदीमध्ये मळ्याचे मासे भेटतात, ते एकदम चवीला असतात, खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असतात. तर मळ्याचे मासे जर का तुमच्या तिकडे भेटत असतील तर तुम्ही ते एकदा खाऊन पहा. किंवा जर भेटत नसतील तर आम्हाला कळवा, कमेंट करा. तुम्हाला जर विकत पाहिजे तर आम्ही सुधाकर भाऊंना सांगू आणि तुम्हाला ते मळ्याचे मासे विकत सुद्धा देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, ते आता कसे बाटली लावतायत आणि कशा पद्धतीने मासे पकडतायत हे आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर का तुम्हाला अशा बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या लावून मासे पकडायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. जर का तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ते अर्ध ज्ञान भेटेल आणि अर्ध ज्ञान आपलं काहीच कामाचं नसतं. तर मित्रांनो, त्याच्यासाठी हा तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला तर त्याच्यातून तुम्ही शिकून जाल की कशी पद्धत वापरतायत, कशा पद्धतीने बाटल्या लावतायत आणि कशा पद्धतीने ते मासे पकडतायत. तर सुधाकर भाऊ, ठीक आहे, आता आपण तुम्ही आम्हाला बाटल्या लावून दाखवा, कशा पद्धतीने लावतायत पाहूया. हे पहा मित्रांनो, कशा पद्धतीने ते बाटल्या लावतायत. आता ते पूर्णपणे असे पाण्यामध्ये गेलेले आहेत. इथे पहा मित्रांनो, पाणी त्यांच्या गुडघ्या एवढाच खोल आहे. गुडघ्याच्या खाली पाणी आहे, गुडघ्याच्या वर नाही. हे पहा मित्रांनो. आणि या पद्धतीने त्यांनी अशी बाटली लावून आता तिथे पहा, ते जवळच उभे आहेत. तरी सुद्धा पहा मित्रांनो, त्याच्यावर किती मासे गेलेले आहेत. इथे पाहू शकता.
बापरे. म्हणजे पहा मित्रांनो, हा जो पाईपातून पाणी निघत आहे त्याच्या आजूबाजूलाच ते असं बाटल्या लावत आहेत. तर मित्रांनो इथे पहा, हे पहा मित्रांनो, किती मोठे मोठे मासे आलेले आहेत पहा. दिसतायत ना त्या बाटलीवर मासे आलेले. हे पहा मित्रांनो, किती मासे जमलेले आहेत. बापरे. बाटली सुद्धा दिसत नाही, एवढे मासे जमलेले आहेत. तर पहा मित्रांनो, त्यांनी आता बाटल्या लावलेल्या आहेत. आता आपण त्यांना विचारूया की ते किती मिनिटांनी त्या बाटल्या काढणार आहेत. तर किती मिनिटांनी तुम्ही आता त्या बाटल्या काढणार? 15-15 मिनिट. 15 मिनिटांनी बाटल्या काढणार बोलतायत. आणि एकूण किती बाटल्या लावलेल्या आहेत? 9. 9 बाटल्या त्यांनी प्लास्टिकच्या लावलेल्या आहेत. तर पहा मित्रांनो, ही खूप साधी आणि सोपी अनोखी पद्धत आहे. जे काय आपण थंडा पितो आणि त्या बाटल्या फेकून देतो, त्याचाच बघा आपण काय सदुपयोग करू शकतो. तर मित्रांनो पाहत राहा. त्या बाटल्यांवर आता मी तुम्हाला दाखवलेले आहेत की किती मासे जमलेले आहेत. बाटली सुद्धा दिसत नाहीत, एवढे त्याच्यावर मासे जमलेले आहेत. तर मित्रांनो, बाटल्या काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किती मासे भेटत आहेत हेच तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा. विके आहेत काय बाटल्यांवर? हो बोलतोय, हो. ठीक आहे मित्रांनो, ते म्हणतात की आता आपण बाटली काढूया. आता बघूया आपण बाटली काढतायत ते किती मासे भेटतायत पाहूया. त्यात पण नाही घेणं काय. हे पहा मित्रांनो, हे पहा किती मासे गेलेले आहेत बघा. दाखवा. वा 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 वा, दाखवा दाखवा, इकडे दाखवा. हा, सुपर सुपर. हे पहा मित्रांनो, किती मासे आहेत. हे पहा मित्रांनो, वा 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 वा, भरपूरच मासे भेटले त्या बाटलीमध्ये. मित्रांनो, आता ही सुद्धा आम्ही बाटली काढत आहोत, जी पहिली बाटली लावलेली. याच्यात पाहूया किती मासे भेटले. अरे वा, मस्त. दाखवा इकडे. हे पहा मित्रांनो, वा 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 वा, याच्यात तर मोठेच मासे भेटलेले आहेत. अरे वा. हा 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 हा. इथे पहा मित्रांनो, बाकी तर याच्यामध्ये काहीच नाही, परंतु याच्यामध्ये भरपूर मोठे मोठे मासे भेटलेले आहेत. वा 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 वा, भरपूरच भेटलेले आहेत. बाकी बाटल्या तर फुकट गेल्या. दाखवा असे. हा. अरे वा. आ, भरपूरच भरपूरच भेटलेले आहेत. वा 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 वा, मस्त मस्त. मोठा मासा गेलेला आहे आणि तो निघत नाही. असा. या बघा, शाळेच्या पोरी सुद्धा बघायला आलेल्या आहेत. हा. बाबा बाबा, इथं पोरी सांगतायत मासे आहेत.
जा काढ काढ काढ. आ, वा, 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 वा. दाखव 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 दाखव. बाप रे, एवढे मासे आले. वा 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 वा. शाळेतील पोरींनी मासे काढले. वा 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 वा. अरे वा, भरपूर आहेत. मोठे मोठेच आलेले आहेत. हा 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 हा. वता 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 वता. थांब 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 थांब. आता इथे जी तिसऱ्यांदा बाटली लावली होती, तर तिसऱ्यांदा पाहूया त्याच्यात किती मासे भेटत आहेत. हो 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 हो. अरे वा, छान छान. बरेच मासे भेटत आहेत हो या जागेवर. बाप रे. हा 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 हा. भरपूरच आहेत. चांगले मोठे मोठेच भेटत आहेत. किती मासे भेटले तरी दाखवा. बाप रे, बरेच भेटलेले आहेत हो तरी पण. हम्म, बरेच भेटले. अरे वा, चांगलेच आहेत. तर पहा मित्रांनो, एवढे आता आम्ही मासे पकडलेले आहेत आणि हा फक्त तुमच्यासाठी एक सॅम्पल होता. ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. तर पहा मित्रांनो, म्हणजे आपण एकदम आतमध्ये समुद्रामध्ये किंवा एकदम पाण्याच्या खोलमध्ये जाऊन आपण मासे पकडायचे नाहीत. एकदम तो त्याचा जो किनारा आहे, नदीचा किनारा किंवा आपल्या ओढ्याचा किंवा एक नदीचा जो पात्र आहे, एकदम किनारा आहे, त्या किनाऱ्यालाच आपल्याला ह्या बाटल्या लावायच्या आहेत आणि अशा बाटल्या लावून आपण एवढ्या प्रमाणामध्ये मासे पकडू शकता. तर मित्रांनो, आता आम्हाला जे काही खडाना किंवा दांडवणी किंवा मळ्याचे मासे असे भेटलेले आहेत, तुमच्या एरियामध्ये कोणत्या प्रकारचे मासे भेटतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा मासे पकडण्याचा जो एक प्रकार आहे किंवा एक अनोखी पद्धत आहे, कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.